तर ही अशी चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी शेवभाजी बघूनच तोंडाला पाणी सुटते, तुम्ही बघू शकता। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर घरात कोणतीही भाजी नाही आणि काहीतरी झणझणीत भाजी खावीशी वाटते, तर ही शेवभाजी त्यासाठी उत्तम पर्याय आहे। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झणझणीत अशी शेवभाजी कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर झणझणीत शेवभाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ स्लाइस करून घेतलेत ते घालूया। त्यासोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि 1 अर्धा इंच आलं घालून मध्यम आचेवरती ह्या आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा कांदा जो आहे तो छान असा हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलाय। आता यामध्ये आपण 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा अर्धा ते 1 मिनिट कांद्यासोबत परतून घेऊया। तर इथे बघा एक अर्धा मिनिट मी हे खोबरं सुद्धा छान कांद्यासोबत परतून घेतले। आता गॅस बंद करूया आणि यामध्ये अगदी थोडीशी देठासकट कोथिंबीर घालायची आणि ही सुद्धा यासोबत चांगली मिक्स करून घेऊ। तर आता याचं आपण पूर्णपणे गार झाल्यानंतर वाटण तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा मी कांदा आणि खोबऱ्याचं मिक्सरमध्ये चांगलं बारीकसर वाटण तयार करून घेतलंय। तर आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला 1 पळीभर तेल घालायचं आहे। तेल कमी अधिक करू शकता। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचेत। जिरे आणि मोहरी चांगले फुलू द्यायचे। त्याचबरोबर 2 छोटी तमालपत्र आणि अगदी चिमूटभर हिंग घालायचं। तर आता हे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला अगदी छोटासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघा कांदा हलकासा मऊ झालेला आहे। आता 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा करून घालू शकता, पण असं घाला म्हणजे चव खूप भारी लागते। तर आता टोमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे। तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते लवकर मऊ होतं। तर इथे बघा अगदी 2 मिनिटांमध्येच टोमॅटो छान मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तेल सुद्धा सुटलं गेले। आता लगेचच आपण जे लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे। तर आता हे जे वाटण आहे ते देखील आपल्याला तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचा जो कच्चापणा आहे तो कमी होतो। तर इथे बघा 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो थोडासा बदलला गेलाय। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर 2 चमचे घरगुती मसाला घालायचा आहे, किंवा कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला किंवा काळा मसाला असेल तरी सुद्धा चालेल। तर आता हे मसाले देखील यासोबत व्यवस्थित मिक्स करून 1 अर्धा मिनिट चांगले भाजून घ्यायचे। तर इथे मी मसाले सुद्धा चांगले भाजून घेतलेले आहेत। तर आता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच भांड्यामधलं मी पाणी हे या मसाल्यामध्ये घालते, म्हणजे भांड्यामध्ये जो काही राहिलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये जाईल आणि हे चांगलं एकदा हलवून घेऊन तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर ही जी शेवभाजी आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते, तोंडाला चव सुद्धा येते बरं का खाल्ल्यानंतर। तर मसाला छान शिजला की यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर पाणी मात्र आपल्याला गरम करूनच घालायचं आहे, त्यामुळे रश्श्याला छान तर्री येते आणि भाजीची चव देखील अगदी दुप्पट होते। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी हलकीशी तव्यावर गरम करून घ्यायची आणि हाताने क्रश करून घालायची। चवीनुसार मीठ घालू आणि मोठ्या आचेवरती याला एक चांगली दणकून उकळी काढून घ्यायची।
तर इथे बघा रश्श्याला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. काय भारी हा रस्सा दिसतोय. छान अशी वरती तर्री आलेली आहे आणि अगदी घमघमाट सुटलेला आहे संपूर्ण घरामध्ये. तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर आता यामध्ये आपल्याला शेव घालायचे, पण शेव मात्र तुम्ही जेव्हा भाजी खाणार असाल तेव्हाच घाला. जर तुम्ही आधीच शेव घालून ठेवली ना तर भाजी जी आहे ती घट्टसर होते, त्यामुळे तुम्ही लागेल तेव्हाच शेव घाला. तर इथे मी अर्धी वाटी मध्यम आकाराची शेव घेतले, तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जर यापेक्षा मोठी शेव असेल तरीसुद्धा चालेल, किंवा बाजारामध्ये भाजीसाठी जी शेव मिळते ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता ही सगळी शेव मी यामध्ये घालते. शेव तुम्ही कमी अधिक करू शकता. तर आता शेव घातल्यानंतर मात्र याला जास्त वेळ उकळायचं नाही, फक्त मध्यम आचेवरती एक उकळी काढून घ्यायची. तर आता ही गरमागरम शेवभाजी आपण सर्व करूया. ही अशी झणझणीत शेवभाजी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. खूप भारी लागते. घरात जर काही भाजीला नसेल आणि तोंडाला चव आणणारं काहीतरी झणझणीत खावंसं वाटलं ना, तर ही अशी झटपट तयार होणारी चमचमीत शेवभाजी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. तोंडाला चव येते बरं का. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.